आता याच्यात पुढची स्टेप आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की 4 टेक्निक्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्याच्याने तुम्ही अतिशय फास्ट, अतिशय इफेक्टिव्हली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलायला तुम्ही सुरुवात करू शकाल. ऑफकोर्स ह्या गोष्टी ज्या आता आपण शेअर करणार आहोत मी तुमच्याबरोबर, त्याची तुम्हाला भरपूर वर्क करावं लागणार आहे. असं नाही की मी तुम्हाला आता सांगितलं उद्या लगेच तुम्ही इंग्लिश बोलायला सुरुवात केली. त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काही एक्सरसाइजेस करावे लागतील. ओके, आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या कोर्समध्ये एकत्र पॅक करून मी तुम्हाला देणार आहे त्या. ओके, पण समजा तुम्ही कोर्स जरी नाही घेतला तरी सुद्धा ह्या ज्या 4 टेक्निक्स आहेत त्यातल्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्यांचा जर तुम्ही वापर करायला सुरुवात केले तर लवकरच तुमच्या लक्षात येईल की इंग्लिश बोलणं हे तुमच्या आवाक्यात येत चाललं आहे. ओके, जरी नाही तुम्ही कोर्स घेतलाच पाहिजे. फक्त कोर्सनी काय होईल की मे बी ह्या टेक्निक जेव्हा तुम्ही स्वतः वापराल तेव्हा कदाचित 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष लागू शकतील. कोर्सनी मे बी 3, 4, 5, 6 महिन्यात तुम्ही ते लवकर अचीव करू शकाल, पण कंपल्सरी नाहीये. ओके, बिनधास्त तुम्ही या टेक्निक्सचा वापर करा, या स्ट्रॅटेजीज यूज करा. माझा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त लोकांना इंग्लिशमुळे जे काही अडथळे येत आहेत, जे काही त्यांची प्रोग्रेस थांबून जाते, जे काही त्यांचे प्रमोशन्स थांबतात, जॉब मिळत नाही किंवा अर्निंगला प्रॉब्लेम येतात, क्लायंटशी डिस्कस नाही करू शकत, बॉसला प्रेझेंटेशन देता येत नाही, हे सर्व तुमचे प्रॉब्लेम्स दूर झाले पाहिजे. जेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला हे पोहोचत आहे म्हणून तर मी हा व्हिडिओ जी सीडी तुम्ही आता बघता आहात ती मी फ्रीली देतो आहे. ओके, मी काहीच चार्ज करत नाहीये. याचा मूळ उद्देश हाच आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. दॅट इज माय पर्पज. आय होप यू आर विथ मी. सो आता आपण बघूया 4 टेक्निक्स ज्याचा वापर करून तुम्ही इफेक्टिव्हली घरच्या घरी इंग्लिश कसं बोलू शकाल ते. ओके, 4 टेक्निक्स ज्याच्याने तुम्ही घरच्या घरी कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकाल. मी एक गोष्ट सजेस्ट करेन की इथून पुढचा जो भाग आहे तो तुम्ही ओपन माइंड म्हणजे तुमचा कान उघडे ठेवून ऐका. यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला वाटेल की अरे हे तर मला माहिती आहे, पण माझा प्रश्न असा असेल की त्याचा वापर तुम्ही करताय. जर याचं उत्तर नाही असं असेल तर तुम्ही त्याचा वापर करायला सुरुवात करा. सिंपल गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, सोप्या आहेत त्या करायला. तुम्हाला काहीच इन्स्ट्रुमेंट किंवा खूप कम्प्युटर लागेल वगैरे असं अजिबात नाहीये. ओके, लागणार आहे तर तुमची इच्छाशक्ती, तुमची पॅशन आणि वेळ. ह्या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही देणार, ओके, तर तुम्हाला त्याच्या बदल्यात भरपूर काही गोष्टी रिटर्न मध्ये मिळणार आहेत. सो कोणत्या ह्या 4 टेक्निक्स आहेत? हे 4 गोष्टी अतिशय सिंपल आहेत. पहिली टेक्निक आहे रीडिंग, वाचन. दुसरी आहे रायटिंग, लिखाण. तिसरी आहे लिसनिंग म्हणजे ऐकणे. आणि चौथी आहे थिंकिंग, विचार करणं डोक्यामध्ये. 4 गोष्टी, 4 टेक्निक्स, 4 मेथड्स. रीडिंग, रायटिंग, लिसनिंग आणि थिंकिंग. ह्या 4ही गोष्टी तुम्हाला घेऊन जातील इंग्लिश स्पीकिंग कडे. इंग्लिश स्पीकिंग म्हणजे काय अशी वेगळी ऍक्टिव्हिटी नाहीये. ओके, आता जस्ट जर आपण याचं कॉम्बिनेशन पाहिलं, जेव्हा मला बोलायचं आहे तेव्हा मी काय करत असतो? पहिलं विचार करणार, मला काय बोलायचं आहे, शब्द मला लागणार. दुसरं मला ते वाक्य लिहावं लागतं कुठेतरी. मे बी बोलताना मी ते वहीवर नाही लिहित, पण मी कुठेतरी व्हिज्युअलाइज करतो किंवा थॉट प्रोसेस मध्ये मी लिहित होते, माझ्या डोक्यात लिहित होते. रीडिंग, तोंडाने बोलणं, जे मी लिहिलेलं आहे माझ्या डोक्यामध्ये ते मी बोलून दाखवणार, वाचून दाखवणार आणि तुम्हाला ते ऐकू येणार. चौथं लिसनिंग, मी जे काही बोललो आहे त्याला तुम्ही काहीतरी उत्तर देणार आणि ते मला ऐकणं गरजेचं आहे. सो या 4 गोष्टींचा वापर करून आपण जे काही करतो वी कॉल इट इंग्लिश स्पीकिंग. व्हेरी व्हेरी सिंपल. फंडामेंटल प्रिन्सिपल्स आर सिंपल. त्याच्यावर जे स्ट्रक्चर बांधायचं आहे दॅट इज गोइंग टू रिक्वायर लॉट्स अँड लॉट्स ऑफ वर्क.
but I am not saying it is hard work or it should be hard work. You know, everything when we learn and we have fun at the same time, we learn it more effectively. कोणती गोष्ट जर शिकताना आपल्याला मजा आली, आपण ती एन्जॉय केली, तर होतं काय, we learn it much faster, we learn it effectively, we learn it for longer duration, we retain that information for very long. ती कायम आपल्या सोबत असते. याच्या एक्झॅक्टली अपोजिट, जेव्हा मला काही शिकतो आहे मी आणि सॉरी मला मजा नाही येते ते शिकताना, व्हॉट हॅपन्स, वी गेट बोर्ड, कंटाळा येतो, झोप यायला लागते, राईट, लक्षात राहत नाही, 4 वेळा वाचावं लागतं, पाठांतर किंवा आम्ही इंजिनिअरिंगला असताना आम्ही रट्टा म्हणायचो, किती वेळा रिव्हिजन केली, 4 वेळा रट्टा मारला. सो ह्या गोष्टी आपल्याला तिथे कराव्या लागतात. केव्हा, जेव्हा ते फन नसतं, वी आर नॉट एन्जॉयिंग द थिंग दॅट वी आर डुईंग. Throughout our course, I have designed it in such a way that, you know, my course is basically aimed at those people. म्हणजे माझा कोर्स अशा लोकांसाठी आपण बनवलेला आहे की ज्यांना 2 कॅटेगरीमध्ये आहेत, जे ऑलरेडी जॉब वगैरे करतायत किंवा बिझनेसमध्ये आहेत किंवा लाईफमध्ये त्यांनी काहीतरी ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे, पण त्यांना अजून स्वतःला पुढे डेव्हलप करायचं आहे. एक कुठेतरी त्यांचं कमी पडतं आहे, ते म्हणजे इंग्लिश स्पीकिंग, आणि ती गोष्ट त्यांना आपल्यात आणून अजून पुढे जायचं आहे. हा एक ग्रुप झाला. दुसरा ग्रुप असा आहे की ज्यांना ह्या सर्व गोष्टी अजून करायच्या आहेत. ओके, कुठेतरी त्यांनी आताच सुरुवात केलेली आहे आपल्या करिअरला म्हणा किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफला म्हणा, नुकतेच कॉलेजमध्ये आहेत किंवा आता कॉलेज सुटणार आहे किंवा कॉलेज संपलेलं आहे, दे आर लुकिंग फॉर अ जॉब किंवा ऑलरेडी जॉब करतायत, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असे झालेले आहेत त्यांना जॉबला. दिस इज सेकंड ग्रुप. आणि त्यांना आता अजून पुढे प्रमोशन्स म्हणा किंवा अजून करिअर ग्रोथ म्हणा किंवा अजून अर्निंग वाढवण्यासाठी त्यांना ज्या अडचणी येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. ह्या दोन्ही ग्रुप्सला जर तुम्ही पाहिलं, मी जर दोघांनाही म्हटलं की तुम्ही रोज या आणि 2 तास माझ्या क्लासमध्ये बसा, यू नो व्हॉट विल हॅपन, दे वोंट कम, किंवा दे विल कम फॉर मे बी 8-10 डेज, 10 दिवसानंतर ते गायब होते. कारण असं की रोज येणं, एका स्पेसिफिक वेळेवरच येणं, सगळे कामधाम सोडून येणं, तेवढी एनर्जी घेऊन येणं तिथे. आय नो की मी माझ्या क्लासमध्ये जर मी ते आले तर मी त्यांना खूप छान रीतीने सगळ्या गोष्टी समजून सांगेन, बट स्टील इट इज गोइंग टू बी हार्ड वर्क फॉर दॅम. म्हणून मी कोर्स अशा रीतीने तयार केलेला आहे की दोन्ही ग्रुप मधले लोक एन्जॉय करतील, त्यांना कंटाळा नाही येणार. जे ऑडिओ प्रोग्राम्स आहेत, ऑडिओ सीडीज आहेत त्या ऐकताना, जे एक्सरसाइज आहेत त्या करताना सुद्धा त्यांना कंटाळा नाही येणार. अनेक एक्सरसाइज अशा आहेत ज्या तुम्हाला लिहायची गरज नाही, लिहिलं तर खूप छान आहे तुम्ही, पण नाही लिहिलं तुम्ही तोंडीही करू शकता. म्हणून काही तर आम्ही त्याच्यामध्ये आता नवीन अजून मी गोष्टी ऍड करतो आहे की व्होकॅब्युलरी विथ फन म्हणून. ओके, सेपरेटली सुद्धा हा प्रोग्राम अवेलेबल आहे, पण ज्याच्यामध्ये साधारण मला वाटतं 150 एक्सरसाइजेस दिलेल्या आहेत व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करण्यासाठी. अँड आय गॅरंटी यू की त्या जेव्हा तुम्ही बघाल तर तुम्हाला असं लहान मुलांसारखं छान मजा येईल ते करायला. ज्या मुलं एखादं नवीन त्यांना काही करायला देतो आपण, खेळणी असो की अभ्यासाचं पुस्तक, ज्या उत्सुकतेने ते गोष्टी ते करतं, तशीच उत्सुकता तुमच्यामध्ये नक्कीच निर्माण होईल. दॅट इज व्हॉट आय बिलीव्ह. नाउ एन्जॉयमेंट बद्दल आपण बोलत होतो. सो कोर्स किंवा ह्याच्या 4 टेक्निक्स मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे, त्या सुद्धा तुम्ही अशीच मजा घेऊन तुम्ही त्यांचा वापर करा. लवकरात लवकर तुम्हाला त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतील.